तर बघा एक 4-5 दिवसाच्या पाठीमाग काय झालं, संध्याकाळचा टाइम होता, जवळजवळ 1-1:30च्या सुमारामध्ये, आणि मला आतमधून खसफास खसफास असा आवाज यायला लागला. बरं, घरातली सगळी माणसं गुणगार झोपली होती आणि मलाच काय कळत नाही की असं काय आवाज मलाच काय येतात म्हणून. आणि माझं कान इतकं जे शातीर आहेत ना बघा, तर बाहेर सुई जरी पडली ना तर लगेच मला कानावसा लागतो या. तसाच त्या दिवशी पण असा मला रात्रीचा आवाज येत होता. बरं, आता ह्यांना उठवावं तर फुकटच्या मला शिव्या खायला लागत यालं. म्हणून मग मी काय केलं, आलं का इमान व्हिडिओच्या टायमाला नेमकं असं काय नाही काय वाजत या. बरं थांबा जरा इमानाला जाऊ द्या. येतोय का तुम्हाला इमानाचा आवाज? मला तर वाटतं इमानाचा रस्ता काय ह्या घराच्या वरूनचे काय माहिती, सारखं 5-5 मिनिटाला इमान जातं या. तर बघा, मग मी काय केलं, मी माझं डोकं चालवलं, बेत लाईटी लावल्या, बाहेरची लावली लाईट आणि आतमधली किचन मधली पण लावली लाईट. आणि काय केलं, किचन वाट्यावरती चढले. जशी मी किचन वाट्यावरती चढले आणि पाठीमाग जसं बघितलं तर मला डोळं चमकलेलं दिसलं. मग काय, माझ्या पायाखालची जमीन हादरली. जमीन नाही तो किचन वाटा हादरला. मी तशी उडी मारून ह्यांच्यापाशी आली. आल्यावरती ह्यांना उठवलं म्हणजे म्हणलं, अहो घरामध्ये नक्कीच म्हणलं भूत आहे, उठा. तर हे काय उठा ना, तर हे म्हणलं तुझे त्या रूमला पण ती नाटकं होती, हिथं आलं तरी तुझं हेच सुरू झालंय का? तुलाच बरं असलं काय आवाज येतात, काय दिसत आहे तुलाच बरं, आम्हाला बरं दिसना. ह्यांचं बोलणं खाल्लं मी, तरी हे उठा ना. तर मी म्हणलं जर घरामध्ये काय नसलं ना तर तुम्ही मला 2 तडाखे टाका. तसं तडाख्याचं नाव घेतलं तसं लगबगीने उठलं लगेचच. आणि उठलं आणि म्हणलं की मोबाईलचा टॉर्च दे इकडं, बघू दे कुठं भूत दिसतंय तुला. आणि घरात किचन वाट्यावरती हे पण चढलं. परत चढल्यावरती, थांबा तुम्हाला डायरेक्टच मी दाखवते, थांबा. ह्या बघा, ह्या किचन वाट्यावरती उभं राहून ह्यांनी शिकायकडं मोबाईलच्या टॉर्चनी जसं वरती बघितलं तर ह्यांना पण ते दिसलं, काळ काळ कुळकुळीत आणि डोळच चमकत्यात फक्त. हे मला म्हणलं काहीतरी हाय. मग मी काय केलं, ह्याला इथंच ठेवलं आणि बाहेर पळाले. बरं, ह्यांनी इथं बघा एक वायफर आहे, ते वायफरचा दांडा घेतला आणि वायफर राहते नाही का, जाडायचं असते, मोठी किरसुनी असते या दांड्याची, ही काही ती घेतली. आणि त्यांनी असं प्रयत्न केला मारायचं की नक्की काय आहे ती. हे नाही सहसा घाबरत एवढं. प्रयत्न केला, बघतोय तर काय, मांजर, काळ काळ झार निसतं मांजर. आणि त्याचं काय झालं, अंधारात त्याचं डोळं चमकत होतं. आणि लाईटी जरी लावल्या ना तरी इथं पाठीमागं बघा असं खोले, खाली खोले आणि खाली पण पत्रा आहे. तर त्या पत्रा आहे ना, त्या जिन्यामधला पत्रा त्यांनी असा जॉईंट केलेला आहे. तर वरती येतानी पत्रा, आणि आत्ता यांनी हे केलेलं आहे ना, वरती जे आहे पत्र्याचं हे आत्ता केलंय. मग तो पत्रा तसाच ठेवलाय त्यांनी. मग त्या पत्र्यावर बसायला बरोबर मांजरीला चांगला पॉइंट आहे. म्हणजे रोज कदाचित ती मांजरा आम्ही इथं राहण्याच्या आधी येत असणार आहे, म्हणजे तिचं ते घरच असणार आहे. तिथं चांगली जागा आहे, मोकळी डाकळी जागा आहे. ते पत्रा आहे ना असा मोकळा आहे. तिथं मी आता थोडंसं सामान ठेवलंय, म्हणजे जे लागणार मला. तर आता तुम्हाला प्रश्न हा पडला असेल, ती मांजर नक्की आली कुठून, कारण दरवाजा बंद आणि खिडकी कुठंच नाही इथं आतमध्ये, कुठंही खिडकी नाही. तर त्या बघा ती मांजर आहे ना
हे बघा हे बिळ दिसतंय का? हे बिळ चांगलं बरंच मोठं आहे, म्हणजे मांजर येणे एवढं मोठं आहे हे बिळ. तर हिथून ती मांजर आली होती आणि ती मांजर कदाचित रोज येत असणार आहे. आणि बाहेरून पण कसं आहे माहितीये का, बाहेरून पण पत्र आहे, म्हणजे यायला तिला जागा आहे. उडी मारून टपक्याने उडी मारून ती मांजर येऊ शकते आतमध्ये. तर रोज येत असणार आहे आणि तिची जागा असणार आहे वरती बसायला. पण मी कवडी घाबरले होते. मग त्यांनी जशी मांजरीला त्या हुसकावली तशी ती मांजर ही काही इथूनच पळाली बाहेर. मग तसं मी हे इटा लावून ती जी खिडकी होती ती पॅक करून टाकली. पॅक ह्याच्यासाठी केली की बाबा माणूस घाबरतय ना, असं खसफास काही पण वाजल्यावरती घाबरतय का नाही. जशी की मी माझ्या पायाखालची जमीन हादरली होती. म्हणलं त्या रूम मध्ये तो कार होता आणि हिथं आले तर शो कार सुरू झाला. म्हणजे म्हणलं की नक्की माया पाठीमाग काही पणवतीच लागली काय माहिती, अशी भूताखेताची. माया मनामध्ये अनेक प्रश्न उभं राहिलं होतं. पण कधी कधी असं पण होतं बरं का, की आपण आहे ना बघा आलं इमान. म्हणजे असं होतं या व्हिडिओ काढण्याच्या वेळेस नेमकं इमान येतं सारखं. इमानाचा रस्ता काय हिथूनच आहे काय माहिती, हिथून वरूनच जाण्याचा व्हिडिओच होऊन देत नाही. बरं जाऊ द्या, एवढ्यातच आता व्हिडिओ मी स्टॉप करते. पुन्हा भेटूया का परतच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय ठेवते बरं का आता. हा, आणि तुम्हाला पाठीमागे जरा पसारा नाही बरं का तो. ते सगळं जे बॉक्स आहेत ना ते लय महत्वाचं आहेत. महत्वाचं म्हणजे ह्यांना जे कामामध्ये जी गिफ्ट असतात ना, दिवाळीला कुठं काही कार्यक्रम असलं, म्हणजे काही पण कार्यक्रम कंपनीमध्ये असतात ना, मग ते कार्यक्रम काय असलं ना तर ह्यांना असे छोटे मोठे गिफ्ट भेटलेले. तर ते तसं मी पिशव्यांमध्ये पॅक करून ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याच्यावरती अशी बाहेरची धूळ बसणार नाही म्हणूनसाठी मी ते बॉक्समध्ये असं पॅक करून. आता दुसरं जास्त मोठे नाहीत बरं का गिफ्ट. आपल्या वाट्या बश्या कुठं काय 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 असं असणार आहेत. काचचं सगळं बॉल नाही का, तसलं काय 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 आहे. मी तुम्हाला एखाद दिवशी निवांत दाखवल बरं का. तर चला आता ठेवते बरं का.